जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून महत्त्वाचा मानला जातो. तसे चंद्राला 27 पत्नी आहेत आणि त्या 27 पत्नींचे नावे ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. ह्या चंद्राला दिलेल्या दक्ष प्रजापती यांच्या मुली आहेत आणि त्या 27 मुलीपैकी सर्वात मोठी रोहिणी आणि या रोहिणीपासून या 27 मुली ज्या आहेत त्यांच्यापैकी रोहिणी सर्वात मोठी आणि या 27 जणीपैकी ठराविक नक्षत्र म्हणजे ठराविक ज्या मुली आहेत त्या पावसाच्या म्हणजे प्रतीक मानल्या जातात पावसाचं. त्याच्यामध्ये मघा आहे, आश्लेषा आहे, मृग आहे, रोहिणी आहे, हस्त आहे, स्वाती आहे, अशा हे वेगवेगळे नक्षत्र आहे. तर रोहिणी नक्षत्रापासून खरी म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होते. मेच्या 20-25 मेपासून समजा 24-25 मेपासून रोहिणी नक्षत्र म्हणजे सुरुवात होती. रोहिणी नक्षत्राची त्या दिवसापासून 24-25 मेपासून सुरुवात होती आणि 6 जूनला रोहिणी नक्षत्र संपतं. तिथून मृग नक्षत्राची सुरुवात होते. पण याच्यामध्ये मृग नक्षत्र हे 7 जूनला लागते की 8 जूनला लागते त्याच्यावर अवलंबून आहे. तर मग 7 जूनला जर लागलं तर त्या 7 जूनच्या मृग नक्षत्रावर पावसाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं असं ग्राह्य धरलं जातं. म्हणजे मी सांगत नाही, शास्त्र सांगतं आहे, पंचांग सांगतं आहे. त्याच्यानंतर जे आपले सहदेव भाडळी वगैरे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये या पावसाच्या मृग नक्षत्राच्या सुरुवाती कोणत्या तारखेपासून व्हायला पाहिजे, 7 जूनला व्हायला पाहिजे की 8 जूनला व्हायला पाहिजे याच्यावरती मंथन केलेलं आहे. सहदेव आणि भाडळी हे भाऊ आहेत. आता त्याच्यावरती आपण एखादा स्पेशल व्हिडिओ करू सहदेव भाडळीवरती. आणि सध्या आपला पावसाचा विषय चालू आहे. तर मृग नक्षत्र 7 जूनला पहाटे जर सुरू झालं 3च्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जर सुरू झालं असं म्हणजे सहदेव भाडळीमध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पहाटे जर सुरू झालं ब्रह्ममुहूर्ताला त्या दिवशी त्या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. आता यावेळेस काय झालेलं आहे, मृग नक्षत्र 8 तारखेला दुपारी सुरू झालेलं आहे. आता दुपारी सुरू झालं आहे त्याच्यात दुष्काळात 13वा महिना यावर्षी आलेला आहे. ज्येष्ठामध्ये धोंड्याचा महिना. मग काय दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं आहे. तर हा धोंड्याचा महिना आहे. तर दर 3 वर्षाला हा धोंडा येतो आणि भरपूर जणांची मान्यता अशी आहे की धोंडा आल्यानंतर पावसाचं प्रमाण हे कमी होतं. आता ते कमी का होतं आहे त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. कारण कधी काय होतं आहे की 8 जूनला नक्षत्र चेंज झालं आहे, दुपारच्या वेळेला झालं आहे. मग त्यामध्ये ते ठराविक कालावधी असतो. मग कोणत्या काळामध्ये नक्षत्र सुरू व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. आता जसं माणसाला तहान लागल्यावर पाणीच प्यायला पाहिजे. माणसाला तहान लागल्यावर पाणीच प्यायला पाहिजे. तो जर दूध पिला किंवा ताक पिला तर काय होतं आहे, ती तहान भागत नाही, त्याला परत पाणी प्यावं वाटतं. त्यात जर समजा दारू पिला तर मग तर बघायचंच काम नाही. म्हणजे ज्यावेळेस जे आवश्यक आहे तेच गरजेचं असतं. आता एखाद्याला भूक लागली आणि तो पाणी पिला ढासा काय होईल, त्याला आतमध्ये ते खळबळून व्हायला सुरुवात होईल. आणि त्यातली त्यात ते पाणी जर कोमट असेल, बिस्लरीचं पाणी जर कोमट असेल तर 100% वांती होते. मी सांगतोय म्हणून नाही, हे अनुभव घेऊन बघा. कारण बिस्लरी थंड झालेलं पाणी जर कोमट झालं, थंड पाणी, आणि ते जर ढसा पिलं तर 100% माणूस उलटतो. आणि त्याला जर समजा भूक लागलेली ना आपण त्याला पाणी दिलं आहे तर जमणार आहे का, नाही. तर 7 जूनला मृग नक्षत्राची आवश्यकता आहे. ते जर समजा 8 तारखेला लागलं तर काय होणार आहे, त्याचा परिणाम कमी जास्त होणार. आता त्याच्यामध्ये काही नैसर्गिक महत्त्व सांगितलेले सहदेव भाडळीने, जसे की
लिंबाचं झाड असो, पिंपळाचं झाड असो, ह्या झाडावर कावळ्याची घरटे असते. लिंब, कडुलिंबाचं झाड आणि पिंपळाचं झाड, ह्या झाडावरती कावळ्याची घरटे असते. ते जर समजा मध्यभागी जर असेल, झाडाच्या मध्यभागी जर असेल तर पाऊस मध्यम स्वरूपाचा पडेल. काय, पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडेल. ते घरटं जर समजा झाडाच्या शेंड्याला असेल, आता तिथं अपवादात्मक गोष्टी काही अशा आहे की काही ठिकाणी झाडाच्या शेंड्याला जर घरटं असेल तर वादळ वारं कमी राहील, पाऊस चांगल्या स्वरूपाचा पडेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, चांगला पडेल, काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता सांगितलेली, कारण ते टोकाला आहे. आता हे प्रत्येक ग्रंथकाराच्या वेगवेगळ्या, इतिहासकारांच्या ग्रंथकारांच्या रचना वेगवेगळ्या आहे. आता ते बाकीचं मी नाही सांगत, पण सांगताना काय सांगतोय की मध्यभागी जर असेल तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, खोडाला जर असेल, बुडाला अगदी, तर पाऊस कमी पडेल, आणि एकदम टोकाला जर असेल तर हवा, वादळ, वारे हे सुटणार नाहीत. पाऊस एकदम काही ठिकाणी व्यवस्थितरित्या दाखवला आहे, काही ठिकाणी भरपूर प्रमाणात दाखवला आहे. आणि तसंच खोडामध्ये सुद्धा आहे की खोडाला जर ठेवलं तर भरपूर प्रमाणात पाऊस पडेल, असं बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या कथाकारांनी, वेगवेगळ्या रचनाकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या हे लिहून ठेवलेले, अंदाज लिहून ठेवलेले. तसंच टिवटिवी नावाचा पक्षी, आता हे मी माझ्या मनानं सांगत नाही, हे निरीक्षण आणि स्वतः केलेलं काही निरीक्षण आहे आणि काही शास्त्र आधार आहे. तर टिवटिवीनं अंडे जर सखल भागामध्ये घातले तर पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, कारण तिला माहिती आहे यावेळेस सखल भागामध्ये पाणी साचणार नाही, कारण पाऊस कमी. कारण पक्षी हे अशी सजीव आहेत की त्यांना त्या ठिकाणी काय ते ज्ञान प्राप्त झालेलं नैसर्गिकरित्या, की पाऊस कधी पडणार आहे, भूकंप कधी येणार आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पक्ष्यांना अगोदरच कळतात. आणि त्यामुळे पक्षी हे प्राण्यापेक्षा, आता प्राणी काय, गाय, बैल, म्हैस, कुत्रा ही बांधलेली असतात बऱ्याच वेळेस, त्यामुळे त्यांना पळता येत नाही. बांधलेली असल्यामुळे पक्ष्यानंतर सर्वात संवेदनशील मांजर, कुत्रा, गाय, म्हैस हे प्राणी संवेदनशील आहे. त्यांना अगोदर कळतं की कुठं भूकंप येणार आहे, कुठं वादळ वारा सुटणार आहे, कुठं काय होणार आहे, आणि त्यामुळे ते ताबडतोब स्थलांतर करतात. परंतु बांधलेली जनावरं स्थलांतर करू शकत नाही. आणि माणूस घराच्या आतमध्ये असल्यामुळे त्याचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. त्याचा संपर्क कोणाशी आला आहे? टी व्ही, मोबाईल, इंटरनेट, नेट, त्याच्यानंतर बाकीचे हे आपले आता जे डबे आपण बोलतोय कानाला लावून, गाडीवर या माकडी वान करून, इकडं धडका नका ते, घडीत अशी मान आणि घडीत अशी मान, मग ते धडकलं तरी चालतं. बरं, तो धडकतो, दुसऱ्याला धडकला त्याचा हातपाय मोडून जातो. म्हणजे याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे की माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की टिवटिवीने जर उंचावर खुल्या टिवटिवी काय करते, खुल्या मैदानामध्ये अंडे घालते. तिनं जर उंचावर अंडे घातले, समजायचं की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे, ओढे नाले एकत्र होणार आहे. आता तुम्हाला सांगतो, महाभारतातल्या एक किस्सा आहे. टिवटिवीने महाभारताच्या युद्धामध्ये अंडे घातले होते. तो इतिहास तुम्ही बघा. महाभारताच्या युद्धामध्ये ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस त्या मैदानावरती टिवटिवीने अंडे घातले. म्हणजे टिवटिवीला हे सुद्धा माहीत होतं की एवढ्या मोठ्या रणांगणामध्ये, युद्धामध्ये आपण सेफ राहू का, तर या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे. एवढं मोठं भयानक युद्ध चालू आहे, अक्षयणी सैन्य उभं आहे, अब्जावधी लोक त्या ठिकाणी एकमेकाला मारतायत, कापतायत, आणि तशा अवस्थेत ती अंडे घेऊन कुठं थांबलेली, कुरुक्षेत्राच्या मैदानावर. म्हणजे तिला ते माहीत होतं की या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का, तर या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा जगाचा पालनहार, रक्षण करता, या ठिकाणी आपण आपली अंडी सुरक्षित घालू शकतो. पाहते असे
म्हणून टिवटिवीसारखा हुशार प्राणी जगामध्ये नाही आहे. आणि तिनं जर अंडे उघड्या मैदानावर उंच टेकडीवर जर घातले तर समजायचं ओढे नाले एकत्र होणार आहे. हा टिवटिवीचा इतिहास झाला. आता आपण बघणार आहोत सुग्रण नावाचा पक्षी. आता एखादी बाई जर स्वयंपाकामध्ये हुशार असेल तर आपण त्या बाईला म्हणतो खूप सुगरण आहे बरं का बाई, स्वयंपाकाला पुरणपोळी छान येते, ते सार व्यवस्थित येतो. सार म्हणजे आमटी, आपल्या खेड्याच्या भाषेत आमटी म्हणते. वघळी तर कोपरापर्यंत लगे बघायचं काम नाही, म्हणजे काय ते लांबपर्यंत वगळ येतं त्याचं. मग ते काय आमटी लय भारी झाली म्हणे. अरे वा आमटी. मग ते वरण त्याच्यात ते भात वगैरे टाकून खातात ना. काही जण पुरण ते साधी चपाती असते ती चपाती त्या सारामध्ये चुरतात, म्हणजे त्या आमटीमध्ये चुरतात. वरपू हांदेत. ते म्हणतात वहिनी आमटी लय भारी. मग काय लगे दाबून ते इथपर्यंत दिवस तर मग ढेकर आला तरी वहिनी लय भारी. काही जण आमटीसुद्धा प्यायला बसलेत, म्हणजे एवढी भारी आमटी. तर त्या बाईला सुगरण म्हणतात. तशातला हा सुगरण नावाचा पक्षी, याची घरटी शक्यतो काटेरी झाडाला असतात. जसे बोरीचं झाड असू द्या, त्यानंतर जी आपली गावरान बाभळ असू द्या, ते जे काटेरी, त्याच्यानंतर याचं झाड अर्जुन सादड्याचं झाड असू द्या, त्याला काटे असतात. अशा झाडाच्या फांद्यांना, बरं फांदीला बरं का, डाळीला नाही, फांदीला जे शेवटचं टोक असतं, त्या शेवटच्या टोकाला जिथं ते टोक असं कमकुवत असतं, ते अगोदरच त्याचं वजन वगैरे सगळं करून घेते किंवा हे तुटल का ते तंतोतंत. आणि त्याला एवढं घर भारी बांधते ते की ताशी 120 वेगानं जरी वारा आला किंवा 180च्या वेगानं वारा आला तरी ते घरटं तुटत नाही. आणि पाऊस जरी आला धो पाऊस, इकडं बंगले गळत आहेत पण ते सुगरणीचं घरटं गळत नाही. म्हणजे ते पिल्लं सुरक्षित राहतात. ते कसं तुम्हाला सांगतो, असं म्हणजे एखाद्या नळखंड्यासारखं राहतं आणि आत जाऊन असं गोलाकार होऊन मग असं खाली उतरतं, खाली गोल राहतं आणि इकडला भाग असा निमुळका राहतो नरसाळ्यासारखा. ती तुम्ही पिपाणीवाली बँडवालीची पिपाणी पाहिली का, तसं खालून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग असतो आत, आणि त्याच्या आत ती पिल्लं असतात. आणि त्याला आतून पूर्ण मातीनं आणि शेणानं लिपलेलं असतं, कारण पिल्ल्याला पाऊस लागू नये म्हणून. म्हणजे तुम्ही ते घरटं पहा कसं बनवलेलं असतं. असं एकमेकात धागे, आपण कपडा कसा विणतो तसं तो कपडाप्रमाणे ते घरटं विणलेलं असतं. एक ना एक धागा त्याच्यामध्ये म्हणे ते एक विशिष्ट प्रकारची वनस्पतीचा एक धागा असतो. तो धागा जर सापडला तर जे जादू करणारा माणूस असतो का, तो काय करतोय, कशाचा साफ करतोय, कशाचं काय करतो ते कळतं म्हणे. आता देव जाणे ते काय आहे, तर मला काही एवढी आयडिया नाही, पण मी तुम्हाला सांगायला लागलो. तर ही सुगरणीचं घरटं या पद्धतीचं असतं. आणि विशेषतः ज्या ठिकाणी विहीर, आता विहिरी वगैरे राहिल्या नाही, पण नदीकाठी बऱ्याचशा प्रमाणात त्यांची घरटं असतात. तर ती घरटी जर समजा खालच्या फांदीला असल्या, काय ती घरटी जर खालच्या फांदीला असले, नदीकाठी किंवा विहिरीजवळ जिथं कुठं खालच्या फांदीला असेल तर पाऊस कमी, आणि वरच्या फांदीला म्हणजे त्या टोकाच्या फांदीला जिथं वरती असेल त्यावेळेस तो पाऊस खूप अतिवृष्टीमध्ये पडण्याची शक्यता असं त्या पक्ष्याच्या घरट्यावरून सांगितलं जातं. आता हे मी सांगत नाही, हे निरीक्षण आणि जे आपले जुने शास्त्र लिहिलेलं आहे. आता जर हवामान खातं जे काय सांगेल ते सांगेल, पाऊस कुणीकडून येणार आहे, कसा येणार आहे, आणि मग म्हणते नाही म्हणे अंदाज चुकला, काय झालं आहे, पाऊस केरळच मागं थांबला मुक्कामी 2 दिवस, आणि 4 दिवसानंतर तो आपल्याकडे येणार आहे. 2 दिवस तिकडं थांबला, 4 दिवस मुंबईमध्ये येणार आहे, आणि मुंबईमधून मग महाराष्ट्रात, मराठवाड्यात, इकडं ते विदर्भात तिकडं फिरणार आहे. म्हणजे अंदाज चुकतो ना, त्याचं काय असतं. गाडी हुकल्यावर काय नाईलाज असतो, रेल्वे हुकती, बस हुकती, स्वतःची गाडी जरी असली तरी ती पंक्चर झाल्यावर त्याला नाईलाज असतो. मध्ये 2 दिवस मुक्काम, मग केरळ, मग त्याचं काय असतं. तर मग अशा प्रकारे हे मुक्कामी पाऊस
अंदाज चुकत आहेत. परंतु पक्ष्याचे आणि आपल्या पूर्वजांनी लिहिलेले जे काही निसर्गाशी निगडीत अंदाज आहेत ते आजही चुकत नाहीत. कारण पक्षी हे संवेदनशील आहेत. त्यांना अगोदरच कळतं की पाऊस किती वेगाने येणार आहे, किती तीव्रतेने येणार आहे, त्याचा वेग काय असणार आहे, किती प्रमाणात येणार आहे, जास्त येणार की कमी येणार, कमी येणार तर मग आपली घरटी खाली, मध्यम येणार तर मध्यभागी, आणि जास्त तीव्रतेने येणार आहे तर मग लगेच शेंड्याला. म्हणजे ही त्यांची पद्धत आहे. आणि आपण बऱ्याच वेळेस पाहतो की जसे की त्याला काय म्हणतो आपण, पावसाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले की मोराने नाच केला तर त्याचं स्पेशल नक्षत्र आहे की आश्लेषा नक्षत्रामध्ये जर मोर नक्षत्र आलं, मोराचं वाहन जर आलं, ते काय पावसाची वाहनं आणि नक्षत्र आहेत ना, तर आश्लेषा नक्षत्रामध्ये जर मोराचं वाहन आलं तर पाऊस भरपूर प्रमाणात पडतो. म्हणजे एवढा पडतो की मोर नाचायला लागतो आणि त्याच्या नाचण्यामुळे काय होतं की सततधार पाऊस पडतो. नाहीतर मग पाऊस काय होतं, आश्लेषा नक्षत्राच्या नंतर जर मोराचं वाहन जर आलं तर ते पाऊस इथं समजा सुवर्णकारमध्ये पडला, त्याच्यानंतर त्या रामनगरमध्ये पडला, त्याच्यानंतर ते शिवाजी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक सोडला, त्याच्यानंतर टांगा स्टँड सोडला, बस स्टँडला पडला, इकडं रेल्वे स्टेशनला वाहूनच नुसता वाराच वाहून गेला, पाऊसच पडला नाही. म्हणजे हे असे प्रकार त्या मोराच्या नक्षत्रामध्ये होतात. पण आश्लेषा नक्षत्रामध्ये आलेलं मोर वाहन 100% नदी नाले एकत्र करतं असं शास्त्र सांगतं. आता हे कितपत सत्य तुम्ही आजमावून बघा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर नका अनुभवून राहू. तर मी माझे अनुभव जे काही ते सांगितलेत. आज आम्ही एका ठिकाणाहून येत होतो, रस्त्याने जवळपास 40-50 किलोमीटरचा प्रवास होता आणि तो प्रवास करत असताना आम्हाला तहान लागली. म्हणून आम्ही काय केलं, एका वडाच्या झाडाखाली थांबलो. वड बराच दूर होता रोडपासून, समजा 30 फूट अंतरावर वडाचं झाड होतं. परंतु त्याच्या सावलीला आम्ही थांबलो आणि तो वड थोडा टेकडावर होता रोडपासून. म्हणजे आमच्या डोक्याच्या लेवलला त्याचं खोड होतं, म्हणजे बुड होतं जमिनी लेवलला, आणि त्याची एवढी मोठी सावली होती. त्या सावलीला आम्ही पाणी प्यायला उभं राहिलो. तर त्याच्यामधून ज्या उन्हाच्या झळ्या तुम्हाला सांगतो ते फ्लिटर होऊन येत होत्या. काय ते रस्त्यानं आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो 1 नंबरला, तर अशा झळ्या लागत होत्या, चटके बसत होते. परंतु आम्ही त्या वडाच्या झाडाच्या सावलीला ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस जी हवा येत होती ती असं वाटत होती की आपण एसीच्या हवेला आहोत. ती एवढी गरम हवा त्या पानामधून, म्हणजे वडाच्या पानामधून ज्यावेळेस ती शिरून आमच्यापर्यंत येत होती 30 फुटापर्यंत, तर असं वाटत होतं की आपण एसीला बसलेलो आहोत. ती एसी कमीत कमी 18-20च्या तीव्रतेमध्ये असावी, एवढी गार हवा, थंड एकदम, आणि सावली परत. म्हणजे ही निसर्गाची लीला आहे. आणि काय झालेलं आहे, रोडच्या नादामध्ये आपल्या शासनाने, म्हणजे आताच्या शासनाने नाही, पूर्वीच्या शासनाने सुद्धा 70 वर्ष राज्य केलं. त्यांनीसुद्धा काय केलं, रस्त्याच्या त्याच्यानंतर सिगारेटच्या त्या पेपरसाठी, त्याच्यानंतर न्यूजपेपरसाठी, आणखी जे बरेचसे पेपर आहेत त्याच्यासाठी ह्या झाडाची अनेक कत्ली केल्या. आणि रोडच्या नादामध्ये ज्या चालू सरकारने सुद्धा 300-300, 200-200 वर्षाची झाडं, मोठमोठाली वडाची, पिंपळाची झाडं अक्षरशः एखाद्या ते कोंबडं कापावं तशी कापलीत होत. मग ह्या वडाच्या नुसत्या पानामधून येणारी हवा जर एसी सारखी होती तर पूर्ण रस्त्यानं जर झाडं असती तर ते किती गार लागलं असतं. आणि एक झाड त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी साठवून, मी एक व्हिडिओ केलेला आहे बा मागे, माझा एक व्हिडिओ आहे
की झाड आपल्या वजनापेक्षा 10 पट पाणी कसं साठवतं यावर एक व्हिडिओ केलेला आहे. तो बघा तुम्ही. तुमच्या लक्षात येईल की झाड किती महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांनी झाड हे अवश्य बांधावर लावायला पाहिजे. कारण शेतकऱ्याचं जीवनच त्या जमिनीतल्या पाण्यावर आहे. पूर्वी कसं होतं, मोटेवर शेती चालायची. काय होतं, मोटेवर शेती चालायची, त्या पद्धतीने ते सांगण्यानुसार पाणी उपसलं जायचं. परंतु आता काय होतं, बटन टाकलं की बुडातूनच पाणी बाहेर आणि पाणी पातळी खोलवर गेलेली आहे. आज 150, 200, 300 फुटापर्यंत खोदलं तरी पाणी लागत नाही. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या या निरीक्षणावरून किंवा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल पाऊस कितपत पडणार आहे, कुठं कुठं पडणार आहे, कसा पडणार आहे. तुमच्या नैसर्गिक निरीक्षणातून तुम्ही बघा. हवामानाचा अंदाज ठीक आहे, 2 दिवस मुक्काम तिकडं करतोय तर 4 दिवस इकडं लागतात यायला, म्हणजे तो आठवडा खातोय. ते आठवडा खाऊ द्या, पण त्या पद्धतीनं तुम्ही नैसर्गिक पद्धतीने निरीक्षण करा आणि त्यानुसार शेतीचा अंदाज बांधा. तुमचं बियाणं वाया जाऊ नये ह्या दृष्टीनं तुम्ही अंदाज बांधा. काही अडचण नाही, हरकत नाही. आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. अवकाळी पावसाचे अनेक संकेत आलेले आहेत, विजा पडण्याची शक्यता आहे. शक्यतो मोबाईल बाळगू नका. अशा वेळेस स्विच ऑफ करा मोबाईल. मोठा मोबाईल असेल, अँड्रॉइड मोबाईल असेल तर नेट सुविधा बंद ठेवा पावसाच्या परिसरामध्ये. तुम्ही शेतात असेल तर त्या मोबाईलची आणि स्वतःची काळजी घ्या, नेट वापरू नका. शक्यतो लहान मुलांना शेतामध्ये मोबाईल अशा परिस्थितीमध्ये देऊ नका ज्यावेळेस ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असेल. यावर स्पेशल पावसासाठी एक नवीन व्हिडिओ मी तयार करणार आहे, ज्याच्यामध्ये वीज का पडते, त्याची कारणं काय आहेत, ते सगळा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. वीज पडण्याची कारणं काय आहेत, ती वीज कशी पडते, तिचे परिणाम काय होतात आणि वीज कुठे तयार होते आणि कशी तयार होते, हे सर्व आणि तिचा वेग किती असतो, तिची पॉवर किती असते, हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. लहान मुलांना शक्यतो शेतामध्ये मोबाईल देऊ नका. जीवितहानीपासून वाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.